येत्या 5 मार्चला विविध मागण्यांसाठी मुंबई बंद राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे रस्त्यावर एकही टॅक्सी, कॅब, रिक्षा, खासगी बस धावणार नसल्याची शक्यता आहे। नक्की काय आहेत मागण्या आणि कोण पुकारणार आहे हा बंद सांगतो, पण त्याआधी ही महत्त्वाची माहिती तुमच्या सर्व मुंबईकर मित्रांना नक्की पाठवा आणि थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी आम्हीच तुम्हाला सांगतो। ई चलन प्रणाली आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी आणि अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघाने 5 मार्च 2026 पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्याने वाहतूक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत। यातील प्रमुख मागण्या अशा आहेत की पुराव्याशिवाय आकारले जाणारे चुकीचे ई चलन त्वरित बंद व्हावेत, तसेच 50% दंड भरल्याशिवाय अपील करता येणार नाही ही अट रद्द करावी। तसेच इंधन दरवाढ आणि टोलमुळे हैराण झालेल्या वाहनधारकांना करात कपात हवी आहे। जोपर्यंत नवीन स्वयंचलित चाचणी केंद्रे पूर्णपणे सुरू होत नाहीत तोपर्यंत जुन्या पद्धतीनेच फिटनेस प्रमाणपत्र देण्यात यावे। जर हा संप झाला तर मुंबईसह राज्यभरात दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो। हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संप ठरण्याची चिन्ह आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।